जो छत्री घेऊन आलाय त्याने छत्री उलट धरली आहे आणि छत्रीचा दंडुका आपले प्रतिनिधी किरण ताजने यांच्या डोक्यात तो घालतोय। आता थोड्या वेळापूर्वी योगेश खरे झी24 तासचे प्रतिनिधी त्यांनी माहिती दिली की दगडानं मारहाण झाली। किरण ताजने अगदी शुद्धीत नसताना ते बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की डोक्यात मारहाण झाली आहे। ही पद्धत आहे मारहाणीची। आणि मारहाण कशासाठी तर पत्रकार आत जायला पैसे देणार नाही किंवा आम्ही पत्रकार आहोत आमच्याकडून पैसे घेऊ नका असं म्हणतायत म्हणून इतकी अमानुष मारहाण। आपल्यासोबत आहे देवयानी फरांदे जी सगळा प्रसंग तुमच्या समोर आहे। देवयानीजी, या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया आपली? किरण ताजणेंना अतिशय चांगले पत्रकार आहेत, त्यांना पार्किंगच्या विषयावरून जर कोणी मारहाण केलेली असेल तर प्रशासन त्याची तातडीने त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे, त्यांना शासन व्हायला पाहिजे आणि त्याच्या बाबतीमध्ये गंभीर जे काही स्वरूपाचे काही गुन्हे असतील, ज्या पद्धतीने त्यांच्यावरती वार झाले असतील तर त्याच्या विषयाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाशी बोलून त्यांना सर्व पद्धतीची मदत केली जाईल आणि अशा गुंडांना कुठेही पाठीशी घातलं जाणार नाही। देवयानीजी, हा जो त्या गावामध्ये हे काही पैसे वसूल केले जात होते, अशा प्रकारे काहीतरी गावातल्या प्रवेशासाठी, देवस्थान प्रवेशासाठी पैसे वसूल करण्याची काही मुभा आहे का? असं खरंच काही प्रवेश तिकीट वगैरे काही लावलं जातं का? मला काही त्या त्र्यंबकेश्वरच्या त्या ठिकाणच्या पार्किंगची माहिती नाहीये की त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराने त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलंय का नाही दिलंय, पण जर दिलं असेल तर त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे आणि त्यांनी अशा पद्धतीचं पत्रकारिता करत असताना समाज माध्यमांना जर जेरीज धरलं तर अशा पद्धतीच्या कॉन्ट्रॅक्ट जर त्यांनी दिलेलं असेल तर कॉन्ट्रॅक्ट देखील रद्द करायला पाहिजे आणि नसेल दिलं तर त्याच्यावरती गंभीर बाकीचे गुन्हे देखील खंडणीची दाखल करायला पाहिजे। देवयानीजी, तुमच्याकडनं या सहकार्याची अपेक्षा आहे। हा मुद्दा पत्रकारांचा नाहीये। जर का ही अवस्था पत्रकारांची असेल तर सामान्य माणूस की ज्या आज आमच्या पत्रकार असल्यामुळे आम्ही सगळ्या बातम्या वगैरे दाखवू शकतो, तुमचे फोन घेऊ शकतो, सामान्य माणूस कोणाकडे जाणार? पण या निमित्तानं तुम्ही या विषयाकडे लक्ष द्याल आणि संबंधितांवरती कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी। सर, आणखी एक मुद्दा जो आता आपण पत्रकारांशी बोलत होतो, योगेश खरे असतील किंवा सोनावणे असतील साम टीव्हीची, त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की जी मुलं मारायला आली होती त्यांच्यापैकी काही जण दारू पिलेले होते, मद्यप्राशन केलेले होते। मग हे असे कर्मचारी कंत्राटदाराकडे आहेत का? जर कंत्राट दिला असेल तर तो तर मुद्दा आहेच दारूचा। आपण विक्रांत विचार कर, जर का ते अशी मारहाण करत असतील तर ते उद्या महिला असतील तर काय झालं असतं? दारू प्यालेले ते असतील, देवस्थानच्या परिसरामध्ये उद्या गाड्यामध्ये महिला असत्या तर या लोकांनी, दारू प्यालेल्या लोकांनी उद्या त्या महिलांवरती हात टाकला असता तर काय भावात पडलं असतं? महाराष्ट्रामध्ये काय आता या गोष्टी होऊ देणार आहोत का याचा विचार करावा लागेल।